सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे. त्यांना शोधून काढावे आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे मागणीचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे दिले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आढळून आले. ही बनावट कागदपत्रे ताबडतोब रद्द करावीत आणि ही बनावट कागदपत्रे या बांगलादेशी घुसखोरांना कोणी तयार करून दिली याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले. लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा अनेकांची नावे मतदार यादीत देखील असल्याचे आढळून आले होते. बांगलादेशी घुसखोर शहर आणि जिल्ह्यात आणखी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून काढून त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे केली. यावेळी मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. हे निवेदन देताना भाजपा सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, अनंत जाधव, सोमनाथ केंगणाळकर, OBC मोर्चा अध्यक्ष राम वाकसे, अनिल कंदलगी, माजी नगरसेवक रवी कैयावाले, चिटणीस बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते. काल जे 12 बांगलादेशीयांना अटक करण्यात आली MIDC अक्कलकोट MIDC मध्ये, या संदर्भात आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही 12पेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत MIDC मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जी चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी. कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो. लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगावमध्ये काही बांगलादेशीयांची मतदार यादीत नावं आली होती. त्या संदर्भातही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो की या सगळ्या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि ही 12पेक्षा जास्त संख्या आहे तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी, यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन त्यांना दिलं. त्या संदर्भात आम्ही आमच्या निवेदनात उल्लेख केला की त्यांना जे बनावट आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, ती कुठल्या एजन्सीनी त्यांना पुरवलं किंवा त्यांना इथपर्यंत कुणी आणलं सोलापुरात, या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि या सगळ्या संदर्भात कारवाई व्हावी, एवढीच आमची मागणी आहे.